नमस्कार. आपण अनेकदा इतिहास म्हणजे शाळेतल्या पुस्तकातल्या तारखा आणि सनावळ्या असं समजतो. पण खरं तर इतिहास म्हणजे काय, तो कसा लिहिला जातो आणि सत्य नक्की कशाला म्हणायचं, यामागे एक प्रचंड मोठी वैचारिक परंपरा आहे. बरोबर. आज आपण याच पाश्चात्य परंपरेचा धांडोळा घेणार आहोत. आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या माहितीच्या आधारे आपण हा प्रवास समजून घेऊया. कथा सांगण्यापासून ते इतिहासाकडे एक शास्त्र म्हणून पाहण्यापर्यंत. हो, आणि हा प्रवास खूपच इंटरेस्टिंग आहे. कारण यात आपल्याला कळतं की इतिहास ही काही दगडावर कोरलेली गोष्ट नाहीये. अच्छा. तो सतत बदलत असतो. म्हणजे नवीन पुराव्यानुसार, नवीन विचारांनुसार त्याची मांडणीही बदलत जाते. तर आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की युरोपात इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा विकसित झाला आणि त्याचे वेगवेगळे टप्पे कोणते होते. उत्तम. मग सुरुवातच एका मूलभूत प्रश्नाने करूया. इतिहास आणि विज्ञान यात नेमका फरक काय? कारण आपल्या श्रोत्यांमध्ये स्पष्ट म्हटलंय की विज्ञानासारखं इतिहासात प्रयोगशाळेत जाऊन घटना पुन्हा घडवून पाहता येत नाहीत. हो, नाहीच पाहता येत. मग इतिहासकार पुराव्यांची सत्यता कशी पडताळतात? हे तर खूप मोठं आव्हान असणार. हेच तर इतिहासकाराच्या कामातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. घटना घडून गेलेली असते, आपण तिथे नसतो आणि तिची पुनरावृत्तीही शक्य नसते. त्यामुळे इतिहासकार एखाद्या गुप्तहेरासारखं काम करतात. गुप्तहेरासारखं? हे ऐकायला मजेशीर वाटतंय. म्हणजे कसं? म्हणजे बघा, ते थेट घटनेकडे नाही तर मागे उरलेल्या पुराव्यांकडे म्हणजे सुगाव्यांकडे पाहतात. अच्छा, सुगावे. हो, समजा एखादं जुनं कागदपत्र सापडलं, तर सगळ्यात आधी भाषा आणि लिपीतज्ञ ते वाचून काढतील. मग सुरू होतो खरा तपास. म्हणजे फॉरेन्सिक तपासणीसारखं काहीतरी? अगदी तसंच म्हणता येईल. तो कागद कधी तयार झाला, त्यावरची शाई त्या काळातलीच आहे का, लेखकाची अक्षरं, त्याची भाषाशैली जुळते का, त्यावर एखादी राजमुद्रा आहे का, या सगळ्याची कसून तपासणी होते. यालाच कागदपत्रांची अंतर्गत आणि बाह्य छाननी म्हणतात. म्हणजे तो पुरावा खरा आहे की खोटा? हे आधी सिद्ध करावं लागतं. अगदी. आणि मग क्षण केलं जातं. म्हणजे त्याच काळातल्या इतर स्रोतांमध्ये काय माहिती आहे याच्याशी ते ताळून पाहिलं जातं. बरोबर. या सगळ्या प्रक्रियेनंतरच त्या माहितीला इतिहासाच्या मांडणीत स्थान मिळतं. ही झाली पुराव्यांवर आधारित आधुनिक पद्धत. पण जेव्हा लिखाणाची परंपराच नव्हती तेव्हा काय? म्हणजे त्या काळात लोक भूतकाळ कसा लक्षात ठेवत होते? तेव्हाही भूतकाळाची जाणीव होतीच, फक्त ती जपण्याची पद्धत वेगळी होती. वडीलधाऱ्यांकडून पूर्वजांच्या पराक्रमांच्या गोष्टी ऐकणे. हो, कथा कहाण्या. हो, गुहाचित्रांमधून महत्वाच्या घटना नोंदवणे किंवा गीत आणि पोवाड्यांसारख्या मौखिक परंपरा, यातून इतिहास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवला जात होता. आणि या मौखिक परंपरा लिखित नोंदींमध्ये कधी बदलल्या? तो टप्पा कधी आणा? एक मोठा टप्पा होता. उपलब्ध पुराव्यांनुसार याची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीत झाली. साधारणपणे 4,500 वर्षांपूर्वीचा एक शिलालेख सापडलाय. 4,500 वर्ष? हो, ज्यात सुमेरमधल्या 2 राज्यांमधील युद्धाची नोंद आहे. तो सध्या फ्रान्सच्या लुव्र संग्रहालयात आहे. ही इतिहासाला लेखी स्वरूपात पकडून ठेवण्याची पहिली मोठी झेप होती, असं म्हणायला हरकत नाही. इथूनच मग आधुनिक इतिहास लेखनाचा पाया घातला गेला असं म्हणता येईल. पण या आधुनिक पद्धतीला नेमकं आधुनिक का म्हणतात? तिची वैशिष्ट्ये काय आहेत? यातला मुख्य फरक आहे दृष्टिकोनात. आधुनिक इतिहास लेखनाची सुरुवात योग्य प्रश्न विचारण्याने होते आणि हे प्रश्न मानव केंद्रित असतात. मानव केंद्रित म्हणजे काय? म्हणजे यात देव, दैव किंवा चमत्कार अशा गोष्टींना स्थान नाहीये, बरोबर? बरोबर. भूतकाळात माणसाने काय केलं, का केलं आणि त्याचे परिणाम काय झाले यावरच लक्ष केंद्रित केलं जातं. अगदी बरोबर. आणि या प्रश्नांची उत्तरं हवेत दिली जात नाहीत. त्यांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे मांडणी तर्कसुसंगत बनते. थोडक्यात, दैवी शक्तींच्या कथांमधून बाहेर पडून माणसाच्या कृतींचा अभ्यास पुराव्यांच्या आधारे करणं हेच आधुनिक इतिहास लेखनाचं सार आहे. आणि या विचारप्रवाहाची मुळं आपल्याला थेट प्राचीन ग्रीसमध्ये सापडतात. हेरोडॉटस नावाच्या इतिहासकाराने हिस्ट्री हा शब्द पहिल्यांदा वापरला. पण या विचारांना खरी चालना मिळाली ती 18व्या शतकातल्या युरोपात, नाही का? हो, तो काळच वैचारिक क्रांतीचा होता. विज्ञान आणि तत्वज्ञानात मोठी प्रगती होत होती. त्यामुळे विचारवंतांना वाटू लागलं की ज्या वैज्ञानिक पद्धतीने आपण निसर्गाचे नियम समजू शकतो, त्याच पद्धतीने समाज आणि इतिहासाचाही अभ्यास करता येईल. अगदी वस्तुनिष्ठतेला, म्हणजे कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय सत्य तपासण्याला खूप महत्त्व आलं. आणि याचा परिणाम शिक्षण व्यवस्थेवरही झाला.
1737 मध्ये जर्मनीच्या गॉटिंगन विद्यापीठात इतिहासाला पहिल्यांदा एक स्वतंत्र विषय म्हणून स्थान मिळालं. तो एक ऐतिहासिक क्षण होता. कारण तोपर्यंत विद्यापीठांमध्ये ईश्वर आणि तत्वज्ञानावरच जास्त चर्चा व्हायची. पण इतिहासाला स्वतंत्र स्थान मिळाल्यामुळे त्याला एक शास्त्र म्हणून प्रतिष्ठा मिळाली. आणि एकदा का इतिहासाला हे स्वतंत्र शास्त्रशुद्ध स्थान मिळालं की मग नक्कीच असे काही विचारवंत पुढे आले असतील ज्यांनी या शास्त्राला आकार दिला. आपल्या स्रोतांमध्ये रेने देकार्तचं नाव सर्वात आधी येतंय. हो, रेने देकार्त एक फ्रेंच तत्वज्ञ. त्याचा एक नियम खूप प्रसिद्ध आहे, जो आजही संशोधनाचा पाया मानला जातो. कोणता नियम? तो म्हणायचा, एखादी गोष्ट सत्य आहे असं पूर्ण खात्री होईपर्यंत, म्हणजे निसंशयितपणे सिद्ध होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार करू नका. पण हा नियम व्यवहारात थोडा टोकाचा नाही का वाटत? म्हणजे 100% खात्री होईपर्यंत काहीच स्वीकारायचं नाही. हो, आहेच. असं केलं तर इतिहासकाराला कधीच काही निष्कर्ष काढता येणार नाही. बरोबर आहे. त्याचा नियम टोकाचाच होता, पण त्यामागची भावना महत्वाची होती. तो सांगत होता की केवळ कोणीतरी सांगितलं म्हणून किंवा परंपरेने चालत आलं आहे म्हणून कोणत्याही गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीची, विशेषतः जुन्या कागदपत्रांची कसून चिकित्सा करा. म्हणजे देकार्तने पुरावा कसा तपासावा यावर भर दिला. पण यानंतर व्हॉल्टेअर येतो, जो विचारतो की आपण कोणाचा इतिहास लिहितोय. हा एक मोठा बदल होता नाही का? खूप मोठा बदल. व्हॉल्टेअर म्हणाला की इतिहास म्हणजे फक्त राजा महाराजांची युद्ध आणि त्यांच्या वंशावळी नाहीत. तर मग काय आहे? इतिहासाची मांडणी करताना त्या काळातला समाज कसा होता, त्यांच्या परंपरा काय होत्या, व्यापार, शेती, अर्थव्यवस्था कशी होती, या सगळ्याचा विचार व्हायला हवा. म्हणूनच त्याला आधुनिक इतिहास लेखनाचं जनक म्हणतात. त्याने इतिहासाचा कॅमेरा राजवाड्यांवरून हटवून सामान्य माणसाच्या जीवनाकडे वळवला. अगदी. आणि याच काळात जॉर्ज हेगेल नावाचा एक जर्मन विचारवंत एक वेगळीच संकल्पना मांडत होता, द्वंद्ववाद किंवा डायलेक्टिक्स. ही संकल्पना नेहमीच थोडी गुंतागुंतीची वाटते. सोप्या शब्दात सांगता येईल का? ही संकल्पना वाटते तेवढी अवघड नाही. समजा एक विचार आहे की विकासासाठी औद्योगिकरण महत्वाचं आहे. हा झाला सिद्धांत, म्हणजे थिसिस. ठीक आहे. मग त्याला छेद देणारा दुसरा विचार येतो की त्यामुळे पर्यावरणाचा नाश होतो. हा झाला प्रतिसिद्धांत, म्हणजे अँटिथेसिस. आणि या दोन्ही विचारांच्या संघर्षातून एक नवीन तिसरा विचार तयार होतो. बरोबर. या दोन्हीमधल्या चर्चेतून एक नवीन, अधिक प्रगत विचार जन्माला येतो. आपल्याला शाश्वत विकास हवा, जिथे उद्योगी चालतील आणि पर्यावरणाचं रक्षणही होईल. हा झाला समन्वय, म्हणजे सिंथेसिस. हेगेल म्हणतो, असाच विचारांच्या संघर्षातून इतिहास पुढे जात असतो. आणि त्याची मांडणीही सतत अधिक प्रगत होत जाते. इंटरेस्टिंग. हो. त्यामुळे नवीन पुराव्यानुसार इतिहासाची मांडणी बदलत जाणं स्वाभाविक आहे, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे लिओपोल्ड वॉन रँके सारख्या इतिहासकारांनी देकार्तचाच विचार पुढे नेला. त्याचा सगळा भर मूळ कागदपत्रांवर होता का? नाही, असं तो ठामपणे सांगायचा. पण मग येतो कार्ल मार्क्स आणि इथे इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. हो, पूर्णपणे. तो म्हणतो की इतिहास कल्पनांचा नाही, तर जिवंत माणसांचा आहे. हो, मार्क्सने इतिहासाला थेट जमिनीवर आणलं. तो म्हणाला, माणसामाणसांतील नातेसंबंध हे त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्याच्या साधनांवर अवलंबून असतात. म्हणजे उत्पादन साधनांवर. बरोबर. जमीन, कारखाने, भांडवल यांवर कोणाची मालकी आहे यावरून समाजाची रचना ठरते. आणि ही मालकी कधीच समान नसते. कधीच नाही. यामुळे समाजात दोन वर्ग तयार होतात. एक, ज्याच्याकडे उत्पादनाची सर्व साधनं आहेत, आणि दुसरा, जो केवळ श्रम विकून जगतो. मार्क्सच्या मते या दोन वर्गांमधील संघर्ष हाच मानवी इतिहासाचा गाभा आहे. आणि त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ याच विचारांची मांडणी करतो. थोडक्यात, इतिहास म्हणजे वर्गसंघर्षाचा इतिहास. अगदी. 19व्या शतकापर्यंत आपण आलो, जिथे इतिहासासाठी मोठे सिद्धांत आणि नियम मांडले गेले. पण 20व्या शतकात हे चित्र पुन्हा बदलतं. गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या आणि वैविध्यपूर्ण होतात. इतिहास लेखनाची चौकटच बदलून टाकली. ती कशी? ॲनल्स प्रणालीचे अभ्यासक म्हणाले की इतिहास म्हणजे केवळ राजकीय घडामोडी किंवा मोठ्या नेत्यांच्या कथा नाहीत. आपल्याला त्या काळातील हवामान कसं होतं, सामान्य लोक काय खायचे, शेती कशी करायचे, तंत्रज्ञान कसं होतं, एवढंच नाही, तर लोकांची मानसिकता कशी होती याचाही अभ्यास करायला हवा. बरोबर, अगदी बरोबर. अरे वा.
म्हणजे एखाद्या मोठ्या युद्धाचा अभ्यास करताना केवळ राजाच्या रणनीतीचा विचार न करता त्या वर्षी दुष्काळ पडला होता का? हो. सैनिकांना पुरेसं अन्न मिळत होतं का? किंवा लोकांमध्ये युद्धाबद्दल भीती होती की उत्साह होता? या सगळ्याचा विचार करणं. अगदी अचूक. त्यांनी इतिहासाला खूप व्यापक आणि बहुआयामी बनवलं. आणि याच काळात दुसरा एक महत्वाचा प्रवाह जोर धरू लागला, तो म्हणजे स्त्रीवादी इतिहासलेखन. याचा अर्थ इतिहासात कर्तृत्ववान स्त्रियांची नावं जोडणं एवढाच नाही, बरोबर? त्याहून काहीतरी खोल विचार आहे यात. नक्कीच. स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे केवळ इतिहासात स्त्रियांचा समावेश करणे नाही, तर आतापर्यंत जो इतिहास लिहिला गेला त्यातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करणे. अच्छा. इतिहास लिहिणारे पुरुष होते, त्यामुळे त्यांनी ज्या गोष्टींना महत्त्व दिलं त्या पुरुषांच्या जगाशी संबंधित होत्या. युद्ध, राजकारण, अर्थकारण. हो, पण कुटुंब, मुलांचं संगोपन, घराची व्यवस्था, ज्याला पारंपरिकरित्या बायकांची कामं म्हटलं गेलं, त्याकडे दुर्लक्ष केलं. बरोबर. स्त्रीवादी इतिहासकारांनी या दुर्लक्षित विषयांवर संशोधन सुरू केलं. स्त्रियांचं कौटुंबिक आयुष्य, त्यांचे हक्क, त्यांच्या संस्था यावर अभ्यास सुरू झाला. त्यांनी सांगितलं की इतिहासाचं अर्ध सत्य तर या गोष्टींमध्ये दडलेलं आहे. आणि मग येतो मायकल फुको. हा तर सगळ्याच नियमांना आव्हान देणारा विचारवंत वाटतो. तो म्हणतो की इतिहासाची अखंड, सरळ रेषेत मांडणी करण्याची पद्धतच चुकीची आहे. हो. फुकोची पद्धत क्रांतिकारी होती. तो इतिहासाकडे एका पुरातत्वीय उत्खननासारखा पाहतो. पुरातत्वीय उत्खनन. हो. तो म्हणतो इतिहासाची एक सलग कथा शोधण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी जमिनीचे वेगवेगळे थर खोदून बघा. प्रत्येक थरात तुम्हाला वेगळ्या कल्पना, वेगळे नियम, वेगळी सत्य सापडतील. एखादं उदाहरण देता येईल का? नक्कीच. जसं की वेडेपणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. फुको दाखवून देतो की एका काळात वेडेपणाकडे एक दैवी शक्ती किंवा पाप म्हणून पाहिलं जायचं. मग काही काळानंतर तो एक सामाजिक आजार मानला गेला. आणि अशा लोकांना समाजापासून वेगळं ठेवलं जाऊ लागलं. बरोबर. आणि मग आधुनिक काळात तो एक मानसिक आजार मानला गेला, ज्यावर उपचार शक्य आहेत. म्हणजे वेडेपणा ही संकल्पना तीच राहिली, पण प्रत्येक काळात समाजाने त्याचा अर्थ वेगळा लावला. फुको म्हणतो की हा बदल का आणि कसा झाला हे शोधणं म्हणजे इतिहास. वाह. अगदी. अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यापेक्षा भूतकाळात हे असे ज्ञानाचे आणि सत्तेचे बदल कसे झाले, स्थित्यांतरे कशी झाली, हे स्पष्ट करणे हे फुकोचे मते इतिहासाचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं नाव दिलं. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? आपण प्राचीन कथांपासून सुरुवात केली, मग इतिहासाला शास्त्र बनवण्याचा प्रयत्न पाहिला, मग त्याचा परीघ सामान्य माणसापर्यंत आणि वर्गसंघर्षापर्यंत विस्तारलेला पाहिला, आणि शेवटी एका सरळ रेषेतील इतिहासाची कल्पनाच नाकारण्यापर्यंत आलो. हो. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की इतिहास स्थिर नाहीये. अजिबात नाही. तो सतत विकसित होणारा आणि स्वतःवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ज्ञानशाखेचा प्रकार आहे. म्हणूनच आजच्या काळात इतिहास लेखनाची व्याप्ती प्रचंड वाढली आहे. म्हणजे आता केवळ देश, समाज यांचाच नाही, तर साहित्य, शिल्पकला, चित्रकला, संगीत, अगदी चित्रपट आणि दूरदर्शन यांसारख्या प्रत्येक गोष्टीचा स्वतंत्र इतिहास लिहिला जातोय. हे सगळं ऐकून एक विचार मनात येतोय. आपण पाहिलं की इतिहास कसा लिहिला जातो हे काळानुसार आणि विचारानुसार सतत बदलत गेलं. मग आज आपण जो इतिहास शिकतोय किंवा खरा मानतोय त्याकडे 100 वर्षानंतरचे इतिहासकार कसे पाहतील? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. ते कदाचित म्हणतील की आपण काही गोष्टींना गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं आणि काही महत्त्वाच्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आणि आजच्या काळातल्या अशा कोणत्या गोष्टी असतील ज्या भविष्यातल्या इतिहासकारांना खूप महत्त्वाच्या वाटतील, पण ज्यांचा आपण आज साधा विचारही करत नाही? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?